आमच्या इकडे कॅम्प आपली 154ची शाखा आहे आणि राजेश दौंडकर शाखा प्रमुख आहे. आणि मला वाटतं हे आई चेकअप आणि ह्या मेडिकल जो कॅम्प आहे, मला वाटतं हा दरवर्षी 9 मंडा 6 महिन्यांनी हा घेतला जातो. आणि चांगलं काम आहे. लोकांना निदान कळतं तरी आपला नंबर वाढला आहे का कमी झाला आहे, आपली शुगर वाढली आहे का नाही. एक चांगला उपक्रम आहे आणि अशीच चांगली कामं करावीत आमच्या शाखा प्रमुखांनी, एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पूर्ण गावोगावी गल्ली गल्ली शाखा शाखा भगवा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. तिथे आमची सदस्य नोंदणी चालू आहे आणि आम्हाला प्रचंड जनतेमधून आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. आता हे आपल्या शाखेतून भगवा सप्ताह आता आम्ही आयोजित केलेलं आहे. पण जेव्हापासून मी शाखा प्रमुख झालो, आता हे 30 तारखेला 2 वर्ष आता होतील, पण कमीत कमी हे माझं 3दा आरोग्य शिबिर आणि 2 वेळा नेत्रचिकित्सा शिबिर ठेवलेलं आहे. तसंच माझ्या शाखेतून 3 वेळा रक्तदान शिबिर झालेलं आहे. येत्या 25 तारखेला रविवारी आपण रक्तदान शिबिर घेत आहोत. तसंच आयुष्यमान कार्ड शिबिर घेत आहोत. आणि सन्माननीय कार्यसम्राट आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर तसेच शिवसेना सचिव सुप्रताई फातर्पेकर यांचा आशीर्वाद कायम आम्हाला लाभलेला आहे. ते वेळोवेळी आम्हाला चांगलं मार्गदर्शन करतात. काही अडचण असेल आणि असे कॅम्प आम्ही साहेबांच्या आशीर्वादातूनच आम्ही पुढे करत राहणार. आणि आम्ही आमचे कार्यसम्राट आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर यांना शुभेच्छा देतो की त्यांनी त्यांची 3री विधानसभा निवडणूक आहे, त्यात भरघोस मतांनी, जशी गेल्या वेळी 154मधून जशी त्यांना लीड भेटली होती, नक्कीच आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. जरी आम्ही खासदारकीच्या टायमाला त्याने भरगच्च पैसा वाटून मतं विकत घेतली असतील, पण भाऊंची कामं गेल्यावेळी पण 154मध्ये जास्त होती, ह्यावेळी आहेत. आणि जनता त्यांना आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि 3ऱ्यांदा जसं भाकीत कोणी ठेवलं की 2 वेळा आमदार निवडून आल्यानंतर 3ऱ्या वेळी आमदार तो होत नाही, पण त्यांना मी खरोखर सांगतो की 3ऱ्यांदा भाऊ आमदार होतील आणि लालबत्तीची गाडी इकडे येईल. आणि आदिवासी खातं जे त्यांच्या मनातलं खातं आहे ते आम्ही नक्कीच मातोश्रीला प्रयत्नांनी ते त्यांना आदिवासी खातं मिळो ही आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. हीच आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो. उद्या रक्षाबंधन सण आहे, तो आनंद परवा रक्षाबंधन सण आहे, तो सर्व आमच्या लाडक्या बहिणींना चांगला जावो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. हां, सर्वप्रथम जय महाराष्ट्र. आमचे कुटुंब प्रमुख, शिवसैनिकांचे कुटुंब प्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्र मुंबईभर आम्ही आज भगवा सप्ताह साजरा करण्याचा प्रयत्न केला आणि भरघोष या भगव्या सप्ताहाला साथ मिळत आहे. जनतेची साथ मिळत आहे, शिवसैनिकांची साथ मिळत आहे. त्याचबरोबर आज आमचा शिवसेना शाखा क्रमांक 154मध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेले होते. आणि या शिबिराला आमचे चेंबूर विधानसभेचे कार्यसम्राट आमदार प्रकाशभाऊ फातर्पेकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. यामुळे आम्ही सर्व शाखेच्या वतीने त्यांचं मनापासून धन्यवाद देतो की साहेब प्रकाशभाऊ हे नेहमी आमच्या शाखेला नाही तर त्यांच्या चेंबूर विधानसभेच्या शाखेला वेळ देऊन प्रत्येक कार्यक्रमाला अग्रस्थानी राहून सहकार्य करत असतात, मदत करत असतात. आणि प्रत्येक गल्ली बुळामध्ये जाऊन ते प्रत्येक छोटी कामं ते लक्षात घेतात आणि करतात. आणि यामुळे आम्हाला आज जनतेची साथ लाभत आहे, ती म्हणजे प्रकाशभाऊ फातर्पेकर. आणि त्याचबरोबर आमचे कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी जे आम्हाला आदेश दिलेले, मार्गदर्शन करतात, नेतृत्व करत आहेत, त्या नेतृत्वाखाली आज जनता ही आम्हा शिवसैनिकांच्या पाठीशी उभी आहेत. यासाठी आम्ही येणाऱ्या प्रत्येक काळामध्ये उद्धवसाहेबांच्या पाठीशी उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहले तो मैं सबको जय महाराष्ट्र बोलूँगी. आज जो भगवा दिवस पे हम लोग का ये प्रोग्राम रखा हुआ है, हर जगह पे ये महाराष्ट्र में, पूरे महाराष्ट्र में ये मनाया जा रहा है. और आज के टाइम में जो मिंदे गढ़ ने बहुत से हम लोग को हराने के किया था और खासदार के में देखा जवाब दे दिया. यहाँ के जनता ने मतलब उन्होंने जवाब दिया है. आज भी अब आमदार के हिसाब से जो बाबू ने ग्राउंड लेवल पे उनका काम है, जगह जगह काम है, उन्होंने रोड का काम, पानी का काम और शौचालय का काम, जितने भी आपने देखा होगा आपके माध्यम से, न्यूज़ के चैनल के माध्यम से आपका दिखाया जाता है. पर मैं यही कहना चाहूँगी कि जो काम करता है जनता उनको सहयोग देना चाहिए. अगर जनता सहयोग नहीं देगी तो उसका फ़ायदा नहीं. आप आज के टाइम में देखा है कि नगर सेवक 2.5
2.5 बरस हो गए कि नगर सेवक नहीं है, और कुछ यहाँ पर जो है खड्डों का काम, ये है पूरा काम रुका हुआ है। पर आमदार निधि 2.5 बरस से आमदार को निधि नहीं दी जाती है, तो इसलिए जनता का काम रुका हुआ है। पर मैं बोलना चाहती हूँ, यहाँ के जनता को आह्वान करना चाहती हूँ कि आज के टाइम में हमारे जो शिवसैनिक जितने भी आमदार, जितने हमारी महायुति के आमदार हैं, उनको जीता के हमारे सीएम हमारे बनने चाहिए, और यहाँ पर जो भी महाराष्ट्र में हमारा काम है पूरा होना चाहिए और जनता का काम होना चाहिए। जय हिंद, जय महाराष्ट्र।